पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर राज्याच्या काही भागामध्ये गोंधळ, दगडफेक आणि हिंसाचार पाहायला मिळाला। तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला सुद्धा करण्यात आला। यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर आमने-सामने आले होते। भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर राज्यामध्ये नेमकं काय घडलं पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। ममता बॅनर्जींच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपनं पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळवलाय आणि या विजयानंतर संपूर्ण राज्यात भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला। भाजपच्या विजयानंतर राज्याच्या अनेक भागात हिंसाचारही उसळलाय। असनसोलच्या जमुरिया भागात तृणमूल काँग्रेसचं पक्ष कार्यालय पेटवण्यात आलंय, तर कूच बिहारच्या दिनहाटा भागात भाजप आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक आणि झटापट झाल्याच्या घटना समोर आल्या। असनसोलमधील जमुरिया भागात टीएमसी पक्ष कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आणि कार्यालयाला आग लावण्यात आली। कूच बिहारच्या दिनहाटा भागात भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक झाली। काही भागात उमेदवारांच्या वाहनांवर आणि पोस्टर्सवर देखील हल्ले केले गेले। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय दलांकडून लाठीचार्ज करण्यात आला। मतमोजणी दरम्यान आणि एक निकाल हाती यायला सुरुवात झाल्यावर तृणमूलच्या काही उमेदवारांवर चिखलफेक आणि शिवीगाळ झाली। भाजप कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप तृणमूलनं केलाय, तर भाजपनं मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। निकालावेळी भवानीपूर मतदारसंघही चांगला चर्चेत राहिला। इथून ममता बॅनर्जी आणि भाजपचे सुवेंदू अधिकारी आमने-सामने होते। ममता बॅनर्जी यांनी माझी मतं लुटली जात असल्याचा आरोप केला आणि स्वतः मतमोजणी केंद्रावर पोहोचल्या। भाजपचे सुवेंदू अधिकारी हे देखील तातडीनं मतमोजणी केंद्रावर पोहोचले, तेव्हा मतमोजणी केंद्राबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मेरे को पिटाया, मेरे को लात मारा, सीसीटीवी ऑफ कर दिया। हमारा एक एजेंट को घुसने नहीं दिया। हमको भी हम 5 मिनट के लिए घुसा था। मैंने रिक्वेस्ट किया था कि हमारा एजेंट को घुसने दीजिए। डीओ assured me they will be allowed. After that he is not available. Nobody is available. But I complained everywhere. पश्चिम बंगालच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपनं सत्ता मिळवली आहे। तृणमूलची सत्ता उलथवून टाकत पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी ममता बॅनर्जींना मोठा दणका दिलाय। आता भाजपचा मुख्यमंत्री बसेल तेव्हा विकासाबरोबरच पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा इतिहास पुसण्याचं पहिलं काम त्यांना करावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।